गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी ऑलमोस्ट 5:30ला उठली आहे आणि आता 7 o'clock होत आले. आम्ही म्हणजे मी आणि आयुष रेडी होतो आहे कुठेतरी काय म्हणजे थंबनेलवरून समजेलच. मी माझ्या लाईफमधली फर्स्ट ट्रेक करते. मी ह्याच्या आधी कधीच काहीच म्हणजे एवढंच पण ट्रेक केले नव्हते. इफ यू कॅन सी मागे तिथे गोल्फ आहे. तर मी गोल्फ पण कधी चढले नव्हते कारण मला बिलकुल नाही आवडत हे सगळं करायला. असं काय म्हणजे असे मला माहिती आहे माझ्याकडून होत नाही त्या गोष्टी. बट मी असं डिसाईड केलं होतं की इयर एंड व्हायच्या आधी 2025मध्ये मी काहीतरी थोडं ॲडव्हेंचरस किंवा थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करेन. जसं मी व्लॉगिंग स्टार्ट केलं. सनराईज तर आम्हाला इथेच दिसेल असं वाटतंय. फुल एकदम कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर नाही होते बट फुल ऑरेंज आणि फॉग असं फुल एकदम मस्त क्लायमेट झालं आहे. आणि हे गोल्फ मी बोलते हे इथून दिसायला एवढं असं स्लोपी वाटत नाही आहे बट हे ॲक्च्युली तिकडनं बघितलं ना तो खूप जास्त स्लोप आहे. सो मी एकदाच गेली होती तिथे फक्त. त्याच्यानंतर मी कधीच नाही गेली कारण मला माहिती आहे की एवढं चढाचढी वगैरे कामं मला येणार नाही. बट आज मी जाणार आहे ह्या माउंटेन्समध्येच. एक तो दुर्ग आहे तिथे जाणार होता मी. हे नाही जो व्ही आहे ना, व्ही कुठे दिसतच नाहीये. झूम कर ना. हे बघ हा जो व्ही आहे तुझाच हात येतोय मध्ये. मी तेच म्हणून दाखवतोय मी. अरे हे फोकस नाही होते. फॉग आहे ना तेच. ते दाखव. हा व्ही वाला हा मी एक्झॅक्ट मार्क करतो. हा हा वाला मिडल. येस तिकडे आम्ही जाणार आहोत. लेट्स सी हाऊ इट गोज. मी खूप जास्त एक्साइटेड आहे कारण दिस इज माय फर्स्ट ट्रेक. मी निघालोय म्हणजे आयुष गेलाय. स्कूटी काढली. मी कापूस घातलाय कारण स्कूटीवर वारा लागली आहे. स्कूल आणि वेगळे घातले कारण केस सगळे मेस होणार आहेत. सो नो पॉईंट जर मी काही केस असे ओपन ठेवले असते तर. आम्ही आता एंटर केलाय. ॲक्च्युली आमच्या घराला समोरच आहे. आमचं आहे घर कोकण सिटी ते तिकडे आणि हे आहे माधवा सिटी. आणि माधवा सिटीमधूनच आता 30 मिनिट्सला रस्ता आहे. सो आम्ही आता जाऊ. आयुषच्या फ्रेंड्स आम्हाला मधूनच जॉईन होणार आहे. ते पनवेल स्टेशनवरून येणार. आय डोंट नो माझा आवाज कॅप्चर होत असेल पण नसेल. एवढा वारा आहे आणि मी स्किन एकदम आत्ता मला चांगला रोड भेटलाय. त्याच्या आधी फुल डेंजर रोड होता. सो आम्ही आता इथे पोहोचलोय. पार्किंगच्या इथे आहे आणि इथेच पार्क करायचं आहे आय गेस गाडी. कारण पुढे जर अजून गेलो तर तिथे सेफ नाही आहे पार्किंग करायला. आणि इथून आता आम्हाला अजून चालत जायचं आहे. मग आम्ही बेसवर जाणार आणि मग ट्रेक स्टार्ट करणार. सो कसं वाटतं आयुष? 30 रुपये. आता आम्ही आलो आहे. ट्रेक स्टार्ट केली आहे. 9 o'clockला आम्ही करेक्ट स्टार्ट केलेली. आता 9:05, 9:10 झालेच नाही. चालतोय अजून. इथून 1 किलोमीटरचा रस्ता आहे. मग ॲक्च्युअल चालू आहे. जोरात बोल. जोरातच बोलते मी. तिकडे कॅमेऱ्यात ऐकू जात असेल. अजून एवढं वरती जायचंय. गॉड. ओ गॉड. लिफ्टने जाणारे लोक ट्रेकिंगला आली. फर्स्ट फ्लोर पण लिफ्टनेच जाते. आम्ही इथे स्टार्टला आलोय. प्रबळगड, कलावंतीनदुर्ग. आम्ही इकडे जाणार आहोत कलावंतीनदुर्ग हे ना. मधून सर ना सर तीच आहे. हो आत्ताशी फक्त 15 मिनटं झाली आहेत आम्हाला खालून वरती येईपर्यंत. आणि आम्ही मी एवढी दमली आहे. एवढी अशी नाही पण झालं. थोडं बसलो, पाणी पिलं. आता परत इथून आम्ही जाणार. काही लोक गेली आहेत इथे. आज गर्दी आहे तशी इथे कारण खूप लोक आली आहेत. एकतर आम्ही बघितलं फुल फॅमिली आली आहे ट्रेकला. फुल फॅमिली पिकनिक टाईप्स बस करून. काय माहिती माझा आउटफिट
आता किती वेळ लागतोय, पण मला खूप मजा येते. माझी फर्स्ट टाइम ट्रेक आहे आणि मी पहिलीच ट्रेक एवढी हार्ड करते कारण ह्याच्यात खूप चालायचं आहे आणि मला एवढी चालायची सवय नाही आहे. सो गॉड नोज काय होणार आहे. आम्ही आता इथे थांबलो होतो. इथे मस्त फोटोज काढलेत. व्ह्यू एक नंबर आहे. मी कॅप घातली आणि आता सनग्लासेस पण घातलेत कारण ऊन येत आहे जास्त जरा. बघू, हा रस्ता एकदम छोटूसा आहे. आयुष तर गेला पुढे, मी हळूहळू चालले कारण मी जर फास्ट चालले तर मी लवकर दमेल. आय डोंट नो काय लॉजिक आहे, पण माझ्यासोबत असंच काहीतरी होतं आहे. मी फास्ट चालते तर मी लवकर दमते, मी स्लो चालते तर हळूहळू माझ्या स्पीडने कम्प्लीट होते. आय एम सो एक्सायटेड. म्हणून व्ह्यू कसा असेल बघायला. एवढं चालते तर होप सो चांगला असेल. क्लाउड्सवाला असेल तर मज्जाच येईल, वर्थ इट होऊन जाईल. सर पण वीडियो आली. शिट यार, मेरे फोन में चाहिए था वीडियो. मी इथेच थांबतो, तुम्ही जा. आम्ही आता पोचू. मला असं वाटतं अजून 1 तास आहे पोचू. आता किती वाजलेत आयुष? 10:03. 1 घंटा हो गया. अच्छा, अरे वाह, नाइस. ये और 2 घंटे तो अभी 10 हाँ ना. हुए पर. गॉड, मी टॅन झाली पूर्ण. काही आम्ही आता प्रबळ माचीजवळ पोचलोय, राईट? यस. इकडे मस्त शॉप्स वगैरे आहेत, थोडं खायला प्यायला वगैरे, आणि इथून व्ह्यू पण मस्त आहे. कोणता गड आहे आयुष? दॅट इज चंदेरी. हा, अरे मेरे बोटच नाही सर. दिस इज चंदेरी, दिस इज महिसमळ अँड आय डोंट नो दिस. आता आम्ही वरती जाऊ. काय खाणार आहे का आपण? ओ, स्टिक मिल गई. मेरी हाइट जितनी स्टिक मिल गई. एक स्टिक हम तीनों पकड़ के चलेंगे. भाई माझ्या हाईट एवढी स्टिक आहे. हाँ. तोड़ते क्या? टूटेगा क्या? कौन स्ट्रॉन्ग है इतना? ये है ना झाड़ू. तोड़, Wait, मारना take हाथ में. ये करता है. अरे तू ते हाथ में दे. हाथ में तोड़ने के बाद ज्यादा छोटी तो नहीं हो जाएगी? ममदे 2 ये करना था. होगा ना. काल ते चढता नाही उतरताना तिथून उतरेल तुरंत. ओह, 2 करना था बोलो. तो पागल है क्या? आयुष खूप छोटी झाली असती 2 केले असते तर. ओ हो, वाह. लाखों तोड़े. अरे बहुत चलती है सूर्या. ऐसे डाल अभी नदी में, बस. फिर वो सोने का लाके देगी तेरे को. चुप रे. कुछ भी बोलता है रे. छुआ देखिए. वाह, अब मैं चलेंगे. इथे ते बघ त्याच्या हातात जे आहे ना. नहीं तो पता है अभी हम कर. पर्यंत माझा एकदम अवतार झालाय. केस मी ओपन केलेत कारण माझे केस खूप हे झालेत घामानी. आणि आता इथे आम्ही वरती आलो. म्हणजे एक पण बॅक कॅमेराने फोटो चांगले येत नाही कारण माझे डोळे एकदम थकलेले आहेत. मी खूप थकली आहे. गर्दी आहे वरती. मी व्ह्यू दाखवते. व्ह्यू गाईज, टाइटैनिक बोल रहा. एक नंबर व्ह्यू आहे. आम्ही आता बेसवर अजून बेसवरच होत ना. आपला आता 45-50% ट्रेक झालाय. 45% झालं, 50% पण नाही झालं. आता प्रबळ माची येऊ आलो. कोकम सरबत आणि लिंबू पाणी वगैरे प्यायला बसलोय. आमच्यासमोर ब्लॉग हाय, माझी काठी हॉकी स्टिक सारखी दिसते. ती पण वरती जाऊन बघू व्ह्यू कसा आहे. बोल वरती जाऊन व्ह्यू कसा आहे. ते वर गेल्यावर सांगा. आणि तुझं सगळं पोपट झालं असेल तर मग काय खाली यायचं. मला क्लाउड्स बघायचे. ऑलमोस्ट आम्ही केलंय आता आणि इकडे जायचं आहे अजून. ऑलमोस्ट नाही, 50% अजून इथे जायचं आहे आम्हाला. माझा पहिलाच ट्रेक एवढा हार्ड असेल मी कधी इमॅजिन नव्हतं केलं, बट होत आहे.
मी करते. या लोकांना वाटतं हे वॉटरफॉल आहे. असे व्हिडिओ करतात जसं काही काय बघितलंय. देखने का नजरिया बदलो. व्हेरी गुड. समजलं का? हो, चाललोय आम्ही अशा विचित्र विचित्र रस्त्यांवरून. हो गॉड, खूप दमले मी. खिंडीच्या इथे आलो ना आपण, हा तिथे बसायला जागा आहे ठीक आहे. आणि तिथे आपल्याला झाडावर पण चढू शकतो. हो ना, होऊन यांचं काहीतरी फाईट चालू मंकी. त्याला मंकी त्याचं ऍक्शन करून दाखवतोय त्याला. चिडा रे. दोघेच बाय. क्या भाई, मैं तो ना सही. आम्ही आता हा रोपवे हे करून मी वरती येऊन बसली आहे. मागे हा व्ह्यू दिसतोय, सो क्रेझी. मी इथे बसली आहे आणि आता मला अजून वर जायचं आहे. एवढ्यावरती स्टेप्स. सॉलिड दमली. सगळे पहाड पहाड पहाड. आयुष तिथे सगळ्यांना हेल्प करतोय. ते बस ये ना. आम्ही चालू केलं होतं ट्रेक 9 वाजता आणि घरातून निघालो होतो 8 वाजता समथिंग. 8:30-9. हां 8:30 वाजता घरातून निघालो. 9 वाजता ट्रेक स्टार्ट केलेला. ओ वा, तिकडनं प्लेन चाललाय. केवढ्या जवळून दिसतो यार. यार फोकस नाही होते. वाव यार, यार फॉग येतोय ना मध्ये, तर फोकस. इंडिगोचा प्लेन आहे हा मधुरा. माझी फ्रेंड जी इंडिगोमध्ये एअर होस्टेस आहे तिला हाय बोलते मी. अजून तिथे मागे पण एक आहे, इफ यू कॅन सी. हां दिसतंय. बट मला एवढी स्ट्रेंथ नाहीच आता की मी तेवढं चढेल. माझ्या हातांमध्ये स्ट्रेंथ नाही की मी ती रोप पकडेल. आयुष्याने सगळे बोलत होते की चल चल एवढं काय आता, एवढं आले तर थोडंसं बाकी कर वगैरे. बट परत एवढं सगळं खाली पण उतरायचं आहे. मग म्हटलं नको, जाऊ दे. फर्स्ट ट्रेकसाठी एवढं खूप आहे आणि सेमच व्ह्यू असेल ना, म्हणजे फक्त थोडासा वरून, तर तेवढं ठीक आहे. मला एवढं वरती नाही जायचं. मी या व्ह्यूमध्ये हॅपी आहे की मी एवढ्यावरती आले. फुल माउंटेन्स जी मला खालून एकदम छोटे छोटे दिसत होते, मी आता त्यांच्या लेवलला आल्यासारखं मला वाटतंय की वाव, एवढं सगळं मी चढले. मला वाटलं नव्हतं मी कधी एवढं चढू शकेल. कारण दोज हू नो मी, त्यांना माहिती आहे मी बिलकुल चालत नाही. आणि मला ट्रेकिंगला आणणं म्हणजे खूप मोठा टास्क. नेक्स्ट टाईम येईल तेव्हा परत तिकडे चढायला ट्राय करेन आणि होप्स हो तोपर्यंत माझ्यामध्ये अजून स्ट्रेंथ असेल, अजून जास्त एनर्जी असेल. दमणार नाही मी एवढ्यात लगेच. एवढ्यात दमलीच नाही म्हणजे ॲक्च्युली मी एकदम थोड्यासाठी राहिले, फक्त तेवढाच पार्ट मी चढत नाही आहे. बाकी एवढा मी चढून आली आहे वरती की मला पूर्ण डोंगर सगळीकडनं दिसत आहेत. सो आय एम हॅपी. आणि लेट्स सी 2026मध्ये अजून 1-2 ट्रेक मी केले पाहिजे का? जर हो तर प्लीज मला कमेंट करून सांगा. कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं पण किती मोठा टास्क आहे यार. लिटरली कधी कुठे गेली नव्हती आणि आली आहे. मला खूप भारी वाटतं आहे की मी हे केलं. आणि व्ह्यू यार, काय क्लास व्ह्यू यार. जे लोक हे डेली बेसिसवर करतात एकदम असं की आज किधर जाय ट्रेकिंग जाय, त्यांना हॅट्स ऑफ आहे भाई. कसं करतात? मी मला असं होतं की भाई मी एवढं सगळं केलं, मी खूप खुश आहे, मला एकदम असं छान वाटतं आहे, सगळं व्ह्यू एकदम भारी, आमचं वाव असं सगळं पण होतं आहे. पण ऑन द अदर हँड मला असं पण होतं आहे की किती त्रास आहे हे करणं. एवढं चढून यायचं, मग त्याच्यानंतर व्ह्यू एन्जॉय करायचा म्हणजे. बट ठीक आहे, वर्थ इट तर आहे भाई. ऑब्व्हियसली एवढा त्रास जो झाला तो वर्थ इट आहे. सो फायनली आमची ट्रेक झालेली आहे, संपली आहे. मी घरी आले आहे. मी घरी येऊन आंघोळ केली आहे, छान फ्रेश झाली आहे, थोडं रेस्ट केला आहे आणि आता मी हा व्लॉग एंड करायला आली आहे. आणि मला व्लॉग एंड करायच्या आधी एवढंच बोलायचं आहे की ही ट्रेक मस्त होती, कमाल होती. का? कारण की एकदम मिक्स्ड इमोशन्स होते माझे फुल ट्रेकमध्ये. जाताना फुल एक्साइटमेंट होती की मी करेल नाही करेल, कसं असेल काय असेल, ब्ला ब्ला ब्ला. आणि फोटोज काढायची ऑब्वियस एक्साइटमेंट होती वगैरे वगैरे. पण हळूहळू जसे मी वरती जाताना मी फुल एक्साइटेड होते. वरून खाली येताना जी माझी एक्साइटमेंट फुस झालेली. अरे खोकला येतोय, माती धूळ हीच असते ट्रेकिंग.
कारण इतकं डिफिकल्ट वाटत होतं मला की ते चढतानाच समजत होतं की मी हे उतरणार कशी आहे. आणि ते माझ्या माइंडमध्ये सतत तेच चालू होतं. मी वरती जाऊन पण मला असं होतं की का आली आहे मी इथे, आता एवढं मला उतरायचं पण नाही, मला वरती जाऊन व्ह्यू एन्जॉय करता पण नाही आला. किंवा घरी आल्यानंतर जास्त रिअलाइज झालं की मी एवढ्या वर होते, मी एवढ्या वर सगळ्यांच्या टॉपला होते आणि मी हा व्ह्यू एक्सपिरियन्स केला जो मी खालून वरती बघत होते. सो मला ते खूप भारी वाटलं की वाव मी इथे केलं. आणि मी हे म्हणजे मी केलं, मी वरती गेले, मी खाली पण आले, रडत रडत आले, लिटरली रडत रडत आले खाली उतरताना. कारण स्टार्टिंगचाच खाली उतरताना जो पोर्शन होता झिगझॅग स्टेप्सवाला तो इतका डेंजर होता. कारण ते खाली बघताना असं वाटत होतं की एक पाय टाकला आणि मी डायरेक्ट खाली पडेल करून. कारण तिथे पकडायला काय नव्हतं, ऑब्व्हियसली डोंगर आहे, ते थोडी सिमेंटने बनवलेलं असं काय नाही आहे. सो तिथे ऑब्व्हियसली पकडायला सपोर्ट ॲचच काय नव्हतं. जो काय होता तो डोंगराचाच सपोर्ट होता, तो पण एका साईडनेच होता. जो काय असं दोन वेनी नव्हता की मी दोन भिंतींना पकडून जाईल, नाही, एका साईडला लीन होऊन एवढ्या स्टेप्स उतरल्या मी. 20 मिनिट्सचा तो स्टेप्सचा पोर्शन होता, तो हळूहळू उतरला. तिकडेच माझे पाय ऑलमोस्ट गॉन होते. मला फीलच नव्हतं माझे पाय, कारण इतकं मी हळूहळू कारण मला भीती वाटत होती. असं नको होतं की मला पकडताना कोणाचं तरी दुसऱ्याचं लक्ष माझ्यावर असावं वगैरे वगैरे. मला असं होतं की मी नीट जाते ना, स्वतःला नीट पकडून मी कशी नेलं स्वतःला खाली. आणि खाली गेल्यानंतर जो दगडांचा पोर्शन आला होता ना, ओ गॉड, मला एवढं इरिटेट झालं त्या पोर्शनला, मला रडायला आलं. कारण पाय दुखत होते. दुसरं मी खाल्लं नव्हतं काहीच, कारण मला असं वाटलं जाताना खाल्लं तर कसं तरी होईल, चढताना येणार, सो तिकडे जाऊन किंवा खाली येताना खाऊ करून. उतरत रॉक्सवाला जो पार्ट होता, ओ गॉड, छोटे मोठे सगळ्या टाईपचे दगड होते आणि कशावर पाय ठेवून कळतच नव्हतं. स्टील मला आयुषने खूप गाईड केलं. असं वाटलंच नाही की माझा लहान भाऊ आहे. ऑब्व्हियसली यार, तो एवढा ट्रेक करतो, त्याला हा एक्सपिरियन्स आहे. बट आय वॉज सो प्राऊड की माझा लहान भाऊ आहे ना, एवढं नीट गाईड करतो की इथे पाय ठेव, तिथे पाय ठेव. प्लस त्याचा फ्रेंड पण एकदम तसाच, दीदी असं तसं एकदम फुल केअरफुली सगळं झालं. असं नाही की हे दोघं पुढे चालले आहेत आणि मी माझी फिगर आउट करत येते, असं काही नव्हतं. मला म्हणून ते एक माझ्यासाठी इझी होतं की हा मला जमलं, नाही तर मला नसतं जमलं ऑब्व्हियसली. मला खरंच असं फील होत होतं की काय बुद्धी सुचली मला, मी कशाला इथे आले, मला काय करायचं होतं, मी खालूनच डोंगर बघितलं असतं ना, एवढं काय त्याच्यामध्ये वरती जायची काय गरज होती, ब्ला ब्ला, हे सगळे थॉट्स माझ्या डोक्यात येत होते. पण मी खूप इरिटेट झालेली, मला भूक लागलेली आणि प्लस मला खाता पण आलं नव्हतं. कारण जेव्हा मी खायला थांबलो तेव्हा मला डिहायड्रेशनमुळे असं एकदम मळमळ आणि चक्कर वगैरे सगळं एकसाथ होत होतं. सो मला कळत नव्हतं, मी फक्त ORS घेतलेलं ते पित होते आणि पाणी पित होते. ऑब्व्हियसली होलसम होता, फुल ट्रिप होत होता. आणि आयुषनी मला एवढं छान गाईड केलंय भाई साब, मला वाटलंच नाही की हा माझा लहान भाऊ आहे. एकदम बिना, मला वाटलं होतं आयुष माझ्यावर चिडचिड करेन की दीदी असं का करते, तसं का करते, हे ते, बट त्यांनी नाही केलं. हा, आणि हार्ड होती की नाही, हार्ड नव्हती पण पहिलीच्या हिशोबाने तुम्ही सगळे दमलात, तुम्ही रोज बघण्यासाठी एवढं चढले. पण आता खाली उतरल्यावर नाही, ऑब्व्हियसली भारी होता व्ह्यू, एक नंबर होता, मला खूप आवडलं. आणि व्ह्यूचा सोड एक्सपिरियन्स कसा होता, सीडी चढली एकदम कडेनी वगैरे, मग डेअरिंग लागते. मग तेच मी सांगत होती, मला काय नव्हते वाटत, पण फर्स्ट ह्याला डेअरिंग लागते. अरे मी जेव्हा ते आम्हाला सीडी स्टार्ट झाले ना, तेव्हाच माझं होतं की, कारण पहिली जी सीडी होती ना ती खूप मोठी होती, लिटरली असा पाय वगैरे उडी मारून वगैरे पण नसती जमली, असं पण पुलअप करून त्या सीडीवरती जावं लागलं असतं, एवढी मोठी तिचा डिस्टन्स होता. हा, एवढा मोठा तिचा डिस्टन्स होता. सो मला असं मी नाही येत, मी इथेच थांबते, तुम्ही चढा सीडी, तुम्ही जा वरती, मी इथेच थांबते. बट आयुष बोला नाही, येशील, आणि त्याने सांगितलं मला असं असं ये. हा, तर त्याने मला सांगितलं की असं असं ये, मग मी त्याने सांगितलं तसं फॉलो करत गेली. मग मला म्हटलं हा ठीक आहे, एवढं पण असं काय नाही. चढताना नाही वाटली भीती, कारण चढताना मी खाली बघतच नव्हती, मी वर बघत होती. वर मला फक्त सीडी दिसते, डोंगर दिसते, मी मस्त चढतीये, मागे बघत पण नाहीये. आणि खाली बघितलं तरी तसं साईडने व्ह्यू वगैरे काय असं भयानक नव्हतं वाटत. पण ते उतरताना एवढं डेंजर वाटत होतं, असं वाटत होतं झालं माझा एक पाय इकडे तिकडे गॉन. बट नाही, सगळं चांगलं झालं आणि सगळं मस्त होतं. आणि आता नेक्स्ट प्लॅन काय माहित नाही, बट स्टे ट्यून्ड.